प्रश्न असा आहे की जे रासायनिक खताच्या संदर्भामध्ये किंवा बियाण्याच्या संदर्भामध्ये जे उपलब्धतेचा प्रश्न आहे, मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण दरवर्षीपेक्षा ॲडव्हान्स व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आता सन्मान्य सदस्यांची मागणी आहे की बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये जे कंझ्युमर कोर्टचा विषय आहे तसे मी उत्तर देतो की ही बाब सत्य आहे की एकदा पहिले तर आता सर्व शेतकऱ्यांना आपण विनंती केली आहे की त्यांनी सारथी पोर्टलवरील बियाणे या ठिकाणी घ्यावं। काही अशा पद्धतीने जेव्हा बोगस बियाण्याच्या तक्रारी येतात तेव्हा त्या शेतकऱ्याला आपण सांगतो की कंझ्युमर कोर्टात जा, आणि म्हणून आम्ही आता यावर्षी इनफॅक्ट त्याच्यावर अभ्यास सुरू आहे की कंझ्युमर कोर्टात जाऊन शेतकऱ्याला न्याय मागण्यापेक्षा आपण सरकारच्या मार्फत अशी कुठली व्यवस्था उभी करू शकतो की ज्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला कोर्टात जाऊन न्याय मागण्यापेक्षा डायरेक्टली त्याला आपल्याकडे एक अशी अथॉरिटी निर्माण करून त्याच्यावर त्याला कम्पेन्सेशन कशा पद्धतीने देता येईल ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे। आपले काही सजेशन या संदर्भात असतील तर आपण निश्चितपणे द्या। शेवटी तुम्ही देखील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहात आणि या संदर्भामध्ये आपल्या काही सूचना असतील तर आपण निश्चितपणे द्या। ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे। मी यापूर्वी देखील सभागृहाला आश्वासित केलेलं आहे की आपण अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करू आणि विभागाला देखील अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहे की अशा पद्धतीची एक व्यवस्था आपण या ठिकाणी निर्माण करायला पाहिजे की तक्रार झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी कंझ्युमर कोर्टात जावं आणि कंझ्युमर कोर्टात गेल्यानंतर मग त्याला मात्र न्याय मिळत नाही आणि त्याला फार विलंब लागतो आणि जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड होतो आणि यासाठी देखील राज्य शासन याबद्दल विचार करत आहे। हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे।